Hello friends, how are you? Fine, okay. Today we discuss next exam pattern JEE. About JEE. The long form of this exam is Joint Entrance Examination. Joint Entrance Examination. मी या ठिकाणी मुद्दाम जाणीवपूर्वक टायटल्स लिहिलेले आहेत जेणेकरून तुमच्या दृष्टिक्षेपात हे जर पॉइंट्स असतील तर लक्षात राहायला बरं पडेल. सो टुडे वी फोकस ऑन दिस न्यू एक्झाम पॅटर्न अबाउट JEE. Already we listen about the long form of JEE, Joint Entrance Examination. Here the proper website of this JEE examination is one website, small letter, all small letters, you know very well about websites. JEE main MAIN dot NTA dot NIC dot in. Again listen, JEE MAIN dot NTA dot NIC dot in. ही पहिली वेबसाइट असेल because there are two types of exams are there. One is main and another one is advanced. So there are also two websites. दोन स्वतंत्र वेबसाईट पाहायला मिळतील. एका वेबसाईट वरती सुद्धा पूर्ण माहिती मिळू शकेल आणि सेपरेट स्वतंत्र वेबसाईट सुद्धा त्याच्यावरती सुद्धा डिटेल तुम्हाला माहिती मिळू शकेल. The second is JEE ADV. ADV meant for advance. .ac.in. Again listen. JEE ADV .ac.in. These are the two separate websites for proper explanation or information of here this examination. या वेबसाइट मी अगोदर का सांगितल्या? There is always fluctuations are there. सातत्यानं काही ना काहीतरी बदल होत असतात. कदाचित काल सांगितलेली इन्फॉर्मेशन आज चुकीची ठरेल. आज मी जे माहिती सांगणार आहे ती उद्या थोडीशी चुकीची ठरेल. सतत फ्लक्च्युएशन इन्फॉर्मेशन मध्ये होत असतात, बदल होत असतात, त्या परिस्थितीनुसार बदल होत असतात आणि म्हणून मी सर्वप्रथम वेबसाईट सांगितल्या. तुम्ही विद्यार्थ्यांनी सतत अधूनमधून अपडेट्स घेणं गरजेचं आहे विथ द हेल्प ऑफ अँड्रॉइड मोबाईल और कॉम्प्युटर नेटद्वारा या वेबसाईटच्या मदतीनं सतत तुम्ही अपडेट्स घेणं गरजेचं आहे. जी काय नवनवीन माहिती ऍड होते आणि पूर्वीची माहिती जी चुकीची ठरते या संदर्भात तुम्ही एकदम काळजीपूर्वक गांभीर्यानं त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे आणि स्वतः अधूनमधून अपडेट्स घेणं गरजेचं आहे. तरी सुद्धा जी काय बेसिक इन्फॉर्मेशन असेल जेणेकरून या परीक्षेचं गांभीर्य तुमच्या लक्षात यावं. ही परीक्षा म्हणजे नेमकी काय, त्याचा शॉर्टकट किंवा लॉंग फॉर्म काय, ती परीक्षा नेमकी कोणासाठी आहे, ती कधी असेल, केव्हा असेल, त्याचं पॅटर्न म्हणजे स्वरूप काय, हा मूळ ढाचा समजावा म्हणून मी हे दुसरं लेक्चर या ठिकाणी या एक्झाम वरती घेत आहे. हियर फर्स्ट अबाउट mode of examination. Mode of examination is with the help of computer based
ऑनलाईन मोड. ही जी काही परीक्षा आहे ऑनलाईन घेतली जाते. साहजिकच ऍप्लिकेशन सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच करावं लागतं, कॉम्प्युटर बेसच करावं लागतं. हे पण बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. You know very well, there are two types of JEE exam. One is JEE Main, which is conducted by CBSE board. JEE Main जी एक्झाम आहे ती कोण कंडक्ट करतं? CBSE. हे बोर्ड कंडक्ट करत असताना दिसून येईल. सेकंड JEE ऍडव्हान्स. दुसरा जो प्रकार आहे JEE एक्झामिनेशनचा तो ऍडव्हान्स आहे. and it is conducted by IIT. IIT कंडक्ट करत असते. हे दोन्ही परीक्षेतला मुख्य फरक असेल. त्यातला मुख्य फरक, मेन डिफरन्स हा बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे दुसरं लेक्चर मी या एक्झाम वरती घेत आहे. ऍक्च्युली JEE मेन इज इलिजिबल टेस्ट, ज्याला आपण मूल पात्रता असं म्हणतो. मूल पात्रता काहीतरी बेसिक क्रायटेरिया असावं लागतो. म्हणून ह्या दोन वेगवेगळ्या परीक्षा आहेत. त्यातली पहिली परीक्षा असेल ती कोणती असेल? JEE मेन असेल. It is the first exam which is actually eligible test. पात्रता परीक्षा कोणासाठी पात्रता असेल? That allow students to give JEE advance. याचा अर्थ काय होतो? तुम्हाला सर्वप्रथम JEE मेन द्यावी लागते. JEE मेन दिल्यानंतर ती अटेम्प्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही पास झाल्यानंतर त्याच्यामध्ये अपेक्षित यश आल्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसरी द्यावी लागते. ती म्हणजे JEE ऍडव्हान्स एक्झामिनेशन असेल. हा बेसिक मुद्दा तुम्हा विद्यार्थ्यांच्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. JEE main is for to go BE and BTech. ही JEE मेन जी एक्झाम असेल ती कशासाठी द्यावी लागते? जर विद्यार्थ्यांना BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असेल किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी असेल, यासारख्या मुख्य कोर्सेसला जर जायचं असेल तर सर्वप्रथम इंजिनिअरिंगची ही कंपल्सरी एक्झाम असेल JEE मेन. देन JEE ऍडव्हान्स ही कशासाठी असेल? इट इज फॉर टू गो बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अँड बॅचलर ऑफ प्लॅनिंग. आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग यासारखे जे वेगवेगळे कोर्सेस असतात त्याला जर भविष्यात 12वी सायन्स नंतर तुम्हा विद्यार्थ्यांना ऍडमिशन हवं असेल तर ही JEE ऍडव्हान्स तुम्हाला कंपल्सरी द्यावी लागते. ऍक्च्युली दिस JEE एक्झाम इज फॉर ऑल ओव्हर इंडिया लेवल, नॅशनल लेवल. देशभरातील सर्व विद्यार्थी या परीक्षेला बसतात आणि देशभरातील सर्व विद्यार्थ्यांशी तुम्हाला कॉम्पीट करावं लागतं. त्यामध्ये मेरिटमध्ये यावं लागतं आणि देशभरातील कोणत्याही कॉलेजला तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर मेरिटमध्ये आला तर मेरिट वाईज देशभरातील जे चांगलं कॉलेज असेल, रेप्युटेड कॉलेज असेल, ग्रँटेड असेल किंवा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज असेल त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळतं. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. Yesterday we will discuss about MHT CET. This examination also for engineering. MHT CET सुद्धा इंजिनिअरिंग साठी एक्झाम होती किंवा आहे. But this exam is for only our state level. आपल्या महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थी
एकमेकाशी कॉम्पीट करतील, स्पर्धा करतील आणि महाराष्ट्रामध्ये जे काय गव्हर्नमेंट कॉलेज असतील त्यामध्येच तुम्हाला त्या ठिकाणी किंवा नॉन गव्हर्नमेंट एडेड असतील त्या ठिकाणी तुम्हाला ती ऍडमिशन मिळतील MHT CET द्वारा. आणि तुम्हाला देश पातळीवरची जी चांगली चांगली कॉलेज आहेत त्यामध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल IIT सारख्या चांगल्या कॉलेजेसना जर तुम्हाला ऍडमिशन मिळवायचं असेल तर ती देश पातळीवरची इंजिनिअरिंग साठी परीक्षा द्यावी लागते आणि ती म्हणजे या ठिकाणी JEE मेन आणि ऍडव्हान्स असेल. हे बेसिकली तुम्हा विद्यार्थ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. ऍक्च्युली JEE मेन कंप्राइज्ड 2 पेपर्स. JEE मेन साठी 2 पेपर असतात. While applying for JEE main exam, student must specify if they want to appear for paper 1 or 2 or both. जे JEE मेन एक्झाम ही तुम्हाला द्यावी लागते त्याचं जेव्हा केव्हा ऍप्लिकेशन करता तेव्हा तुम्हाला ऍप्लिकेशन करत असताना तुम्ही पहिला पेपर देणार आहे का दुसरा देणार आहे का दोन्ही देणार आहे हे बेसिकली तिथं तुम्हाला स्पेसिफाय करावं लागतं. हे पण बेसिकली या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. अगेन लिसन दिस पॉइंट. While applying for JEE main exam, student must specify if they want to appear for paper 1 or paper 2 or both paper. हे स्पेसिफाय करावं लागतं ऍट द टाइम ऑफ ऍप्लिकेशन. म्हणजे असे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. खरं तर ह्या अपडेट्स अधूनमधून त्या वेळेनुसार थोडेसे बदलत असतात पण तरी सुद्धा थोडंसं या परीक्षेचं गांभीर्य यावं. ह्या परीक्षा नेमक्या कशासाठी आहेत, आपल्याला किती अभ्यास करावा लागेल, किती जागरूक राहावं लागेल याची कल्पना यावी म्हणून मी याच्यावरती फोकस करतो आहे. हिअर पेपर फर्स्ट इज फॉर BE अँड BTech. जे 2 पेपर आहेत मेनला त्यातला पहिला पेपर BE आणि BTech साठी असेल. फाईल पेपर 2 इज फॉर BArch अँड B Planning. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अँड बॅचलर ऑफ प्लॅनिंग यासाठी पेपर 2 असेल. आणि म्हणून मी असं म्हटलं तुम्हाला फक्त पेपर 1 द्यायचा याच्यासाठी का पेपर 2 बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग साठी द्यायचा आहे. तुम्हाला नेमकं काय करायचं आहे का कुठेही मिळालं तरी चालेल म्हणजे दोन्ही पेपर द्यायचे आहे. म्हणून यू मस्ट स्पेसिफाय ऍट द टाइम ऑफ ऍप्लिकेशन. आणि म्हणून त्या वेळेला तुम्ही स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं दोन्हीच्या दोन्ही पेपर तुम्ही द्यावे. जिथं चांगल्या कॉलेजला मिळेल तिथं तुम्ही त्यावेळेला त्या आवश्यकतेनुसार निर्णय घ्यावा असं मी या ठिकाणी ऍज अ टीचर म्हणून सजेस्ट करेन. पेपर 1 इज हेल्ड व्हाया ऑनलाइन अँड ऑफलाइन मोड. आता यापुढे कदाचित ऑफलाइन मोड एक्झाम असतीलच असं नाही. याच्यामध्ये सुद्धा फ्लक्च्युएशन आहे. आता इथून पुढे शक्यतो सर्व एक्झाम ऑनलाइनच आहेत किंवा होणार किंवा होतील. पण तरी सुद्धा जी आतापर्यंतची माहिती जी आहे त्याच्यानुसार पेपर फर्स्ट इज हेल्ड व्हाया ऑनलाइन अँड ऑफलाइन मोड. दोन्ही सुद्धा मोडनं या ठिकाणी ही एक्झाम घेतली जाते. ऑफलाइन मोड मीन्स पेन पेपर. पेपरवरती तुम्ही जे गोल करता म्हणजे या पद्धतीनं गोल तुम्ही भरत असता. या पद्धतीनं जो सर्कल पूर्णपणे फिलअप करता याला पेपर पेन और ऑफलाइन मोड असं म्हटलं जातं. हे बेसिकली तुम्हा विद्यार्थ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. बिकॉज
यू आर न्यू 11 सायन्स स्टुडंट, तुम्ही आत्ताच 11वी मध्ये प्रवेश घेतलेला आहे, काही छोटे छोटे मुद्दे तुम्हाला माहिती नसतील आणि म्हणून अत्यंत साध्या सोप्या भाषेत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे याच्यावरती मी प्रकाश टाकत आहे. देन पेपर 2 इज हेल्ड व्हाया ऑफलाईन मोड ओनली. पेपर 2 मात्र ऑफलाईन मोडनं घेतला जातो. मी आता म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकेल, ऑनलाईन होऊ शकेल किंवा घेतला जाईल, असं फ्लक्च्युएशन असतं, पण बेसिकली ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने होऊ शकेल हे माहिती असणं अपेक्षित आहे. द नेक्स्ट जेईई ॲडव्हान्स इज ऑल्सो कॉम्प्युटर बेस. खरं तर जेईई ॲडव्हान्स एक्झामचा जो पेपर आहे तो आजपर्यंत ऑफलाईन मोडनं घेतला जात होता, पेपरवरती घेतला जात होता, स्ट्रिक्टली पेपर ऑन पेपर बेस्ड. बट हिअर आता अलीकडं पुन्हा करंट चेंज झालेला आहे, कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन घेण्यात आलेले आहे. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय, या माहितीमध्ये सतत बदल होत असतो, नवनवीन माहिती ऍड होत असते आणि म्हणून तुम्ही वेळच्या वेळ त्या वेबसाईटला जाऊन भेट देऊन अपडेट्स घेणं गरजेचं आहे. आज आता या लेक्चरला फक्त जेईई एक्झामचा लॉंग फॉर्म आणि ती परीक्षा कोणासाठी असते, कशासाठी असते एवढं जरी बेसिक समजलं आणि त्याचे प्रकार तरी खूप झालं. कारण जेव्हा आपला बेस पक्का असेल, थोडी आयडियाज आली की तुम्ही भविष्यात फार चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती फोकस करू शकता आणि म्हणून हा आपण अट्टाहास केलेला आहे. द कॅन्डिडेट्स मस्ट सीट फॉर बोथ पेपर फर्स्ट अँड सेकंड. जेईई ॲडव्हान्स जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये जे काही दोन पेपर असतात, दोन्हीच्या दोन्ही पेपर इथं तुम्हाला कंपल्सरी द्यावे लागतात. द कॅन्डिडेट मस्ट सीट फॉर बोथ पेपर फर्स्ट अँड सेकंड. द नेक्स्ट पॉइंट, candidate who want to go architecture courses that offers IIT. म्हणजे ज्यांना आर्किटेक्चरच्या रिलेटेड भविष्यात कोर्स करायचा आहे ते IITच्या संदर्भात असेल. स्टुडंट मस्ट क्लिअर बोथ पेपर फर्स्ट अँड सेकंड. त्यामुळे दोन्ही पेपर कंपल्सरी क्लिअर करावे लागतील. पेपर नंबर फर्स्ट अँड पेपर नंबर सेकंड दोन्ही पेपर अटेम्प्ट कंपल्सरी करावे लागतील. कारण IIT मध्ये प्रवेश घ्यायचा आहे, नॅशनल लेवलला तुम्हाला फाईट करायची आहे, आर्किटेक्चरच्या चांगल्या कॉलेजला जायचं आहे, गव्हर्नमेंट एडेडला जायचं आहे, पूर्ण देशात जी टॉपची कॉलेज आहेत IIT सारखी त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, आर्किटेक्चर सारख्या चांगल्या ब्रँचला जायचं आहे. अशा पद्धतीने जर जायचं असेल, यू मस्ट क्लिअर बोथ पेपर फर्स्ट अँड सेकंड अँड देन सीट फॉर आर्किटेक्चर एप्टिट्यूड टेस्ट. केवळ ते दोन्ही पेपर क्लिअर करून चालणार नाही, तर ते दोन्ही पेपर क्लिअर केल्यानंतर तुम्हाला आर्किटेक्चर एप्टिट्यूड टेस्ट सुद्धा द्यावी लागेल. म्हणजे त्यानंतर ही AAT आर्किटेक्चर एप्टिट्यूड टेस्ट असते, ती नंतर तुम्हाला कंपल्सरी द्यावी लागेल. which have 7 zones. पूर्ण देशभरात त्याचे 7 झोन्स असतात, 7 झोन्स. कारण देशभर ही प्रक्रिया राबवली जाते, एकच केंद्र असून चालणार नाही दिल्ली सारखं, तर पूर्ण देशभरात 7 केंद्र असतील, 7 झोन्स फॉर IIT. IIT साठी 7 झोन्स असतात. द कॅन्डिडेट मस्ट रजिस्टर ऑनलाईन फॉर AAT. आता जे मी आर्किटेक्चर ऍप्टिट्यूड टेस्ट असते
त्याला तुम्ही मस्ट रजिस्टर करणं गरजेचं आहे, नोंदणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या वेळेला तुम्ही नेटच्या मदतीनं, वेबसाईटच्या मदतीनं नवनवीन अपडेट्स पाहणं गरजेचं आहे. स्वतः त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. जे काय बदल होतात ते समजून घेणं गरजेचं आहे. फायनल सिलेक्शन ऑफ स्टुडंट्स ऑन द बेसिस ऑफ ऑल इंडिया रँक. ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे. JEE आपल्या फक्त महाराष्ट्रापुरती नाही, थ्रूआउट इन इंडिया. इंडियामध्ये जी टॉप लेवलची कॉलेजेस आहेत, लाईक IIT सारखी, त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळायचं आहे. मग भारत देशामधील जेवढी काय राज्य असतील ती सर्व राज्यातील सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी फेस करतात. आणि त्यामुळं त्यांचं ऑल इंडिया लेवलचं रँकिंग मेरिट लागेल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रॉपर स्टडी करावं लागेल. अगदी म्हणजे स्वतःवरती प्रचंड आत्मविश्वास असायला हवा. त्या पद्धतीनं तुमची तयारी असायला हवी, त्या पद्धतीनं अभ्यास असायला हवा आणि तो इयत्ता 11वी सायन्स पासूनच असायला हवा. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून शक्यतो पहिल्यापासूनच तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे की तुम्हाला इंजिनिअरिंगच्या फॅकल्टीला जायचं आहे का मेडिकलच्या फॅकल्टीला जायचं आहे, हे थोडंसं तुम्ही अगोदरपासूनच कन्फर्म करणं गरजेचं आहे. म्हणजे तयारी करायला तुम्हाला जरा थोडंसं मदत होते, फोकस करायला बरं पडतं. ऍक्च्युली या ठिकाणी मी मुद्दाम नकारार्थी काहीतरी सांगतोय असं कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. पण या नॅशनल लेवलचे जी काही कॉलेजेस आहेत, IIT वगैरे, अशा कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला भविष्यात ऍडमिशन मिळालं तर नक्कीच तुम्हाला भविष्य आहे, करिअर आहे. बट इतर जी कॉलेजेस आहेत, नॉन गव्हर्नमेंट एडेड, विना अनुदानित जी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत ती अत्यंत ओस पडलेली आहे. तुम्हाला एंट्रन्स मध्ये MHT CET असो किंवा JEE असो, याच्यामध्ये अत्यंत अल्प मार्क पडले, कमी पडले. इव्हन दो समटाइम्स यू गॉट ओनली 1 मार्क, 1 मार्क मिळाला, यू अपियर, फक्त अपियर झाला, 1 मार्क मिळाला, तरी तुम्हाला इंजिनिअरिंगच्या छोट्या मोठ्या कॉलेजला ऍडमिशन मिळतं. तुम्ही इंजिनियर होऊ शकता. बट हिअर लेस जॉब ऑपॉर्च्युनिटीज इन मार्केट. सध्या मार्केटमध्ये त्याला फारशी व्हॅल्यू राहिलेली नाही. मार्केट पूर्णपणे कोलॅप्स आहे. अलीकडे 5-10 वर्षामध्ये इंजिनिअरिंग या फॅकल्टीची अवस्था दयनीय आहे. प्रचंड म्हणजे इव्हन तो त्याच्या व्हॅकन्सीज, इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या हजारो मध्ये फॅकल्ट आहेत, भरलेल्या गेल्या जात नाहीत, रिकामे असतात. विद्यार्थी अलीकडे तिकडे जायला मागत नाहीत. बिकॉज देर आर लेस जॉब ऑपॉर्च्युनिटीज. अशी जॉब ऑपॉर्च्युनिटीची खात्री नाही. आणि म्हणून या क्षेत्राकडे वळताना तुमचा निर्णय पक्का पाहिजे. तुमचा स्वतःवरती प्रचंड कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्ही IIT लेवलला, देश लेवलला तुम्ही टॉप करू शकता, फेस करू शकता, मेरिट मध्ये येऊ शकता, चांगलं गव्हर्नमेंट एडेड कॉलेज मिळवू शकता आणि त्यामध्ये सुद्धा मी टॉपला येईन. आणि जेव्हा केव्हा कॉलेज लेवलला तुम्ही ती परीक्षा पास होण्या अगोदर, कोर्स पूर्ण होण्या अगोदर कॅम्पस इंटरव्ह्यूज असतात. त्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्येच तुम्ही चांगल्या पद्धतीने ती इंटरव्ह्यू फेस कराल अँड गॉट जॉब. आणि मग लगेच इमिजिएटली जॉब मिळू शकतो. एवढा आत्मविश्वास असेल, एवढा तुम्ही चांगलं स्टडी करणार असाल, प्रॉपर प्लॅनिंग असेल, तर मग याचा विचार करायला काही हरकत नाही. पण आपण जर मॉडरेट असू, मीडियम आपली परिस्थिती असेल, अभ्यासाची म्हणा, प्रगतीची म्हणा किंवा आर्थिक म्हणा, आणि लवकर आपल्याला स्टेबल व्हायचं असेल, तर मात्र या फॅकल्टीच्या बाबत विद्यार्थ्यांनी थोडासा विचार करावा असं शिक्षक म्हणून मला वाटतं.
शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला स्वतःचा स्वतंत्र विचार असतो, ज्यानं त्यानं विचार करायचा असतो. ॲज अ टीचर म्हणून ही बेसिक अत्यंत महत्त्वाचा कळीचा मुद्दा मला सांगावं असं वाटलं, तुमच्याशी शेअर करावं वाटला, म्हणून मी या ठिकाणी केलेला आहे. जाता आता दुसरं एक महत्त्वाचं मी सांगतो. ए ग्रुप म्हणजे काय? फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. एवढे 3 विषय असले की MHT CET ला रिलेटेड इंजिनिअरिंगचे कोणतेही कोर्सेस असो, इव्हन तो इलेक्ट्रॉनिक्स असो, किंवा जेईई मेन किंवा जेईई ॲडव्हान्स, याच्यावरती विसंबून असलेले, अवलंबून असलेला देश पातळीवरचा कोणताही इंजिनिअरिंगचा कोर्स असो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स एवढे 3 महत्त्वाचे विषय असले की तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता, तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. मेरिट मध्ये आला की देर इज नो कंपल्सरी टू टेक कंपल्सरी इलेक्ट्रॉनिक सब्जेक्ट. इयत्ता 11वी आणि 12वी सायन्सला तुमचा कंपल्सरी इलेक्ट्रॉनिक्स विषय असलाच पाहिजे असं याला कंपल्सरी नाही. इव्हन दो आफ्टर 12 सायन्स, 12वी सायन्स पूर्ण झाल्यानंतर जगातल्या कोणत्याही इंजिनिअरिंगच्या शाखेला जर प्रवेश घ्यायचा असेल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये जरी तुम्हाला भविष्यात प्रवेश घ्यायचा असेल, तरी सुद्धा देर इज नो कंपल्सरी इन 11th and 12th सायन्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट. 11वी आणि 12वी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषय कंपल्सरी असलाच पाहिजे असं कंपल्शन नाही. हे पण जाता जाता बेसिकली सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. इज इट क्लिअर? ओके. द नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, सिलेबस. ऍक्च्युली syllabus of these 2 separate exam, that is nothing but JEE main and JEE advance, both exams syllabus is somewhat different. बऱ्यापैकी एकमेकापासून तो सिलेबस जरा थोडासा वेगळा असलेला आपल्याला दिसून येईल. JEE main exam is on the same lines of CBSE class 11th and 12th science. CBSE बोर्डचा जो सिलेबस असतो 11th सायन्स आणि 12th सायन्स, त्यांचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुक वरती आधारित खऱ्या अर्थानं हा JEE मेनचा सिलेबस असेल. आणि म्हणून मी असं म्हणतो की आपला जो सिलेबस आहे 11th सायन्स आणि 12th सायन्स, तो तर तुमचा परफेक्ट असायला हवाच, पण त्याच्या जोडीला CBSE चा जो सिलेबस आहे 11th सायन्स आणि 12th सायन्स, त्या टेक्स्टबुक वरती सुद्धा तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. खरं तर दोन्ही सिलेबस मध्ये फार काही बदल नाही. नियर अबाउट 10% डिफरन्स इज देअर. 10% थोडाफार बदल आहे, फरक आहे. आपला सिलेबस वरती जरी चांगलं फोकस केलं तरी 90% ऑलरेडी यू प्रिपेअर. 90% तुमची चांगली तयारी होईल. पण आपण कष्ट घेताना नेहमी 100% घेतले पाहिजे. आणि म्हणून CBSE चा जो 11वी आणि 12वी सायन्सचा जो सिलेबस आहे, त्याची जी काय टेक्स्टबुक आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. हिअर फिजिक्स, केम अँड मॅथ्स सिलेबस, तिन्ही विषयांचा प्रामुख्यानं तुम्ही स्टडी करणं गरजेचं आहे, त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. हिअर JEE advance require few extra topics to cover exam. JEE advance त्याच्या पुढची स्टेप आहे मेन नंतरची. खरं तर JEE मेन ही पहिली पायरी झाली. खरी मेन जी स्टेप असेल ती JEE advance असते. ती अकॉर्डिंग टू नेम इंडिकेट, अगदी नावानुसार ऍडव्हान्सच असते.
our net or website. तुम्ही वेबसाईटला जर संकेतस्थळाला भेट दिली आणि सिलेबस तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला दोन्ही परीक्षेचे टॉपिक चॅप्टर वाईज डिटेल्स अवेलेबल आर देअर. त्या ठिकाणी सर्व आहे. तुम्हाला वेबसाईट वरती तो सिलेबस टॉपिक सहित पाहायला मिळेल. स्टुडंट मस्ट हॅव डेप्थ इन नॉलेज ऑफ कन्सेप्ट. प्रत्येक टॉपिक मधलं प्रत्येक आर्टिकल स्टुडंटला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे. जर प्रत्येक आर्टिकल त्याला त्याच्या ओन लँग्वेज मध्ये जर समजलं असेल, त्याला त्याच्या ओन लँग्वेज मध्ये पुटअप करता येत असेल, मांडता येत असेल, बोलता येत असेल, सांगता येत असेल, तर कन्सेप्ट क्लिअर झाले असं म्हणता येईल. तर त्याचं ऍप्लिकेशन लेवल त्याला करता येईल. म्हणजे मिळालेलं जे ज्ञान आहे त्याची त्याला पुनर्मांडणी करता येईल, ज्ञानाचं उपयोजन करता येईल, म्हणजे ऍप्लिकेशन करता येईल. हे फार या ठिकाणी महत्वाचं आहे. ॲज वेल ॲज स्पीड, म्हणजे जसं की आपण कॅल्क्युलेटरचा उपयोग न करता तोंडी टक्केवारी करतो, शेकडेवारी काढतो, तोंडी गुणाकार भागाकार वजाबाकी बेरीज करतो, सेम लाईक दिस. या पद्धतीने स्पीड महत्वाचा आहे. ॲज वेल ॲज ॲक्युरेसी. केवळ स्पीड असून चालणार नाही, अचूक वेध घेता आला पाहिजे, अचूक निर्णय घेता आला पाहिजे, उत्तराच्या जवळ जाता आलं पाहिजे आणि उत्तर सिलेक्ट करता आलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. मीन्स डेप्थ इन नॉलेज ऑफ कन्सेप्ट, ऍप्लिकेशन, स्पीड, ॲक्युरेसी इज फोकस्ड ऑन जेईई ॲडव्हान्स. म्हणजे खऱ्या अर्थानं भविष्यातला तो होऊ घातलेला जर इंजिनियर असेल तर तो बुद्धिमान असला पाहिजे, निर्णय क्षमता पाहिजे, त्याच्यामध्ये ॲक्युरेसी पाहिजे, निर्णय घेण्याचं स्पीड त्याच्यामध्ये पाहिजे, ऍप्लिकेशन लेवल पाहिजे, मिळालेल्या ज्ञानाचा त्यानं उपयोजनात्मक उपयोग केला पाहिजे. हे खऱ्या अर्थाने इथं अपेक्षित आहे. Then pattern of paper first. You know very well there are paper 2, 1 and 2. Total number of questions is 75. Each subject for 25. फिजिक्सला 25 प्रश्न असतील, केमिस्ट्रीला 25 आणि मॅथमॅटिक्सला 25 या पद्धतीनं. टाइप ऑफ क्वेश्चन 20 ऑब्जेक्टिव्ह. प्रत्येक सेक्शनला 25 प्रश्न आहेत, त्यातले 20 प्रश्न 20 क्वेश्चन फॉर ऑब्जेक्टिव्ह, रिकाम्या जागा भरा या प्रकारचे असतील. यू नो व्हेरी वेल देयर आर 4 ऑप्शन. प्रत्येक ऑब्जेक्टिव्हला 4 ऑप्शन असतात. 1 सिलेक्ट आउट ऑफ दीज 4. 4 पैकी 1 सिलेक्ट करायचा असतो या पद्धतीने. अँड 5 न्यूमेरिकल क्वेश्चन्स. राहिलेले 5 मात्र न्यूमेरिकल क्वेश्चन्स असतील, ते प्रॅक्टिकली ते सोडवावेच लागतील या पद्धतीने असेल. देन मार्किंग स्कीम 4 मार्क्स फॉर 1 MCQs. हे जे वरचे प्रश्न आहेत 20 ऑब्जेक्टिव्ह, 1 बरोबर आला की 4 मार्क मिळतील आणि 1 चुकला की देयर इज 1 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. 1 मार्क निगेटिव्ह होईल. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इज देअर. देन फॉर न्यूमेरिकल, हे जे 5 प्रश्न आहेत न्यूमेरिकलचे, 4 मार्क्स टू करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर काढलं तर 4 मार्क आहे, बट देयर इज नो एनी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. तिथं मात्र कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाही. चुकलं म्हणून मार्क जाणार असं नाही. मार्क्स 300 मार्क्सचा असेल हा टोटल पेपर आणि मीडियम बोथ इंग्लिश अँड हिंदी. क्वेश्चन पेपर एका बाजूने इंग्लिश असेल, दुसऱ्या बाजूने हिंदी असेल. या पद्धतीनं दोन्ही मीडियम तुम्हाला पाहायला मिळतील, इंग्लिश अँड हिंदी. हियर दिस इज अबाउट पेपर फर्स्ट एक्झाम पॅटर्न. द नेक्स्ट पेपर सेकंड.
सेकंड पॅटर्न MCQs 1 for 4 marks. एक MCQ 4 मार्काला याप्रमाणे सेम लाईक पेपर फर्स्ट. There is 1 negative marks for incorrect answer. चुकीचं उत्तर दिलं तर 1 मार्क निगेटिव्ह होईल, सेम लाईक पेपर फर्स्ट. फॉर न्यूमेरिक्स 4 मार्क्स फॉर करेक्ट. न्यूमेरिकलचं आन्सर बरोबर जर आलं तर 4 मार्क एकाला मिळेल, नो निगेटिव्ह मार्क्स. ऑल्सो सेम लाईक हिअर पेपर फर्स्ट. हिअर this point is separate. Drawing test, 2 questions evaluated for out of 100 marks. ड्रॉइंग टेस्ट मध्ये मात्र 2 क्वेश्चन्स इव्हॅल्युएट केले जातील आउट ऑफ 100 मार्क्स. हा जरा स्वतंत्र पॅटर्न असेल. जरा जुने क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिले, सॉल्व्ड क्वेश्चन पेपर्स ऑल्सो अवेलेबल ऑन नेट और वेबसाइट वरती किंवा नेट वरती तुम्हाला मिळतील. म्हणून प्रामुख्याने जुने क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिला काय हरकत नाही. ऍक्च्युली हिअर JEE मेन mock test is officially released for student practice by NTA. NTA मार्फत एक प्रॅक्टिस व्हावं, सराव व्हावा म्हणून विद्यार्थ्यांसाठी सराव टेस्ट घेतली जाते. ही फार महत्वाची आहे. टीचर म्हणून मला जाणीवपूर्वक सांगावं वाटतं की तुम्ही डायरेक्ट एक्झाम देण्यापूर्वी मॉक टेस्ट जी ऑफिशियली NTA रिलीज करतं फ्रॉम देअर वेबसाईट विथ देअर ऑफ नेट, ह्या मॉक टेस्ट तुम्ही देणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस देणं गरजेचं आहे. म्हणजे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न, त्याला किती वेळ लागतो, आपल्याला ती सुटतायत का, किती अवघड आहेत, आपल्याला त्याचा ढोबळमानानं अंदाज येतो. आणि म्हणून मॉक टेस्ट म्हणजे सराव टेस्ट तुम्ही विद्यार्थ्यांनी देणं फार गरजेचं आहे. देन लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स अबाउट रेफरन्स और बुक्स. कोणती पुस्तकं प्रॉपर तुम्ही रिफर करणं गरजेचं आहे. MHT CET इंजिनिअरिंग साठी जी बुक्स लागतात ती आपल्या स्टेट लेवलची लागतील, पण नॅशनल लेवलची एक्झाम तुम्ही फेस करणार आहात JEE मेन किंवा ऍडव्हान्स, तेव्हा मात्र जी काय रेफरन्स बुक लागतात ती जरा थोडीशी वेगळी लागतील, जरा डीपली असतील, हार्ड असतील, पण तरी सुद्धा ती तुम्हाला अभ्यासावी लागतील. कारण देश पातळीवरती तुम्ही विद्यार्थी एकमेकाशी कॉम्पीट करणार आहात. हिअर फॉर फिजिक्स, कन्सेप्ट ऑफ फिजिक्स व्हॉल्यूम फर्स्ट अँड सेकंड बाय HC वर्मा. हे बुक्स फिजिक्स साठी महत्वाचं असेल. देन सेकंड फंडामेंटल्स ऑफ फिजिक्स बाय हॅलिडे. Fundamentals of Physics by Halliday. Then third, Problems in General Physics. Problems in General Physics by I.E. Irdo. ही महत्वाची 3 फिजिक्सची पुस्तकं अत्यंत डिटेल डेप्थ नॉलेज वाईज आहेत. त्यामुळे याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. ज्यांना IIT ला जायचं आहे, ज्यांना देश लेवलला फेस करायचे आहे, त्यांनी फिजिक्सची ही पुस्तकं रिफर करणं गरजेचं आहे. देन फॉर केमिस्ट्री सब्जेक्ट, न्यूमेरिकल केमिस्ट्री बाय बहादूर. न्यूमेरिकल केमिस्ट्री बाय बहादूर. सेकंड, इनऑर्गेनिक केमिस्ट्री बाय LD ली. सॉरी, JD ली. Inorganic chemistry by J.D. Lee. Then third, organic chemistry by Paula. And also another organic chemistry by Morrison. पौलाचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं स्वतंत्र पुस्तक आहे, बुक आहे, आणि मॉरिसनचं स्वतंत्र सेपरेट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं बुक्स असलेलं आपल्याला दिसून येईल.
मार्केटमध्ये ही केमिस्ट्रीच्या रिलेटेड चालणारी पुस्तकं असलेली आपल्याला दिसून येतील. देन मॅथ्स, ट्रिग्नोमेट्री एस एल लोनी, ट्रिग्नोमेट्री एस एल लोनी. सेकंड, हायर अल्जेब्रा बाय हॉल, हायर अल्जेब्रा बाय हॉल. थर्ड, मॅथ्स 11 सायन्स and 12 सायन्स textbook of CBSE or NCERT syllabus. 11 सायन्स आणि 12 सायन्सची टेक्स्टबुक तुम्हाला पाहावी लागतील. And last, problems in calculus by IA Manon. हे एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. या पद्धतीची बुक्स तुम्हा विद्यार्थ्यांनी रिफर करणं गरजेचं आहे. याचा अर्थ टफ कॉम्पिटिशन असेल, चांगला फोकस करावा लागेल. रोजची रोज कमीत कमी 6 ते 8 तास सेल्फ स्टडी केला पाहिजे, प्रॉपर स्टडी केला पाहिजे. जर तुम्हाला शंका आल्या तर ज्याची त्यावेळेस तुम्ही शंकांचं निरसन करून घेणं गरजेचं आहे. तेव्हा यू हॅव टू गेट और अचीव युअर प्रॉपर टार्गेट. तेव्हा तुम्ही तुमचं ध्येय आत्मसात कराल असं मला वाटतंय. सो आय होप यू अंडरस्टँड अबाउट हिअर थोरोली द कन्सेप्ट ऑफ और पॅटर्न ऑफ JEE exam. Is it clear? Okay.